हॅलो, तर मित्रांनो आपण पाहू शकता एकदम इम्पॉर्टंट अपडेट जे आहे पुणे कारागृहासाठी ते आहे मित्रांनो. आपले डॉक्युमेंट्स पुणे कारागृह भरतीसाठी जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला एकदम डिटेल मध्ये 15 डॉक्युमेंट आहेत मित्रांनो. 15च्या 15 डॉक्युमेंट तुम्ही जर घेऊन नाही गेला तर तुम्हाला भरतीमधून त्यांनी बाहेर काढू शकतात मित्रांनो. मी काही विद्यार्थ्यांचे पाहिले की सकाळी 4 वाजता विद्यार्थी आले होते. 4 वाजता कोणी आले होते, 4:30 ला कोणी आले होते आणि लाईनला थांबलेले होते. आणि त्यांचं असं झालं मित्रांनो की तिथं लाईन मध्ये लागल्याच्या नंतर ते हळूहळू प्रोसेस होते आणि एकदम शेवटची प्रोसेस जी आहे मित्रांनो ती आहे डॉक्युमेंटेशन. त्या डॉक्युमेंटेशन मध्ये जे 15 जर तुमच्याकडे 15 मधून एकही डॉक्युमेंट जरी नसेल मित्रांनो तर तुम्हाला त्या भरतीतून एक 3-4 तासाच्या नंतर तुम्हाला आतमध्ये घेण्यात येईल. कारण का तर पुण्यामध्ये झेरॉक्सची दुकान उघडण्यासाठी तुम्हाला कमीत कमी वाट पाहावी लागते 9 वाजेपर्यंत. तर 9 वाजेपर्यंत बाहेर एकही मुलगा नसतो, सगळे आत डिटेल गेलेले असतात आणि सगळ्यात शेवटी तुमचा नंबर लागेल. त्यासाठी हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ एकदम खूप इम्पॉर्टंट म्हणजे खूप महत्वाचा ठरणार आहे मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो आपल्याला लागणारे डॉक्युमेंट, तुम्हाला डॉक्युमेंट 15 डॉक्युमेंट एकदम लिस्ट करून आणलेले आहे मित्रांनो. माझाही कारागृह ग्राउंड होता आणि मी तिथे डॉक्युमेंटला गेलेलो होतो. माझे डॉक्युमेंट जे ओके मध्ये झाले ते डॉक्युमेंट तुम्हाला सांगणार आहे. आणि जे तिथं विद्यार्थी गेले होते त्यांना बाहेर काढण्यात आलं मित्रांनो की तुम्ही डॉक्युमेंट पहिले घेऊन या आणि नंतर इन करा. तर तुम्हाला अत्यंत आणि सर्वात इम्पॉर्टंट माहिती सांगतो मित्रांनो. तर तुम्हाला मित्रांनो पहिलं डॉक्युमेंट पहिले तुम्हाला सांगून देतो जे आपल्याला लागते ते. तर तुम्हाला घेऊन जायचे 4 फोटो ओरिजिनल जे तुम्ही फॉर्म भरताना जे फोटो काढलेले होते ते 4 फोटो लागणार आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर लागणार आहे ऍडमिट कार्ड. आपला जो ऍडमिट कार्ड पुणे कारागृहासाठी ऍडमिट कार्ड पुणे कारागृहाकडून आलेला आहे तो ऍडमिट कार्ड एक कलर झेरॉक्स आणि एक घ्यायचा आहे कलर प्रिंट आणि एक ब्लॅक अँड व्हाईट. आणि दुसरं घ्यायचं आहे ऍप्लिकेशन जो आपण कारागृहाचा ग्राउंड ज्यावेळेस फॉर्म भरले त्यावेळेस आपल्याला एक ऍप्लिकेशन येतो. तो ऍप्लिकेशन एक कलर घेऊन जा आणि एक ब्लॅक अँड व्हाईट घेऊन जा मित्रांनो. एक्स्ट्रा असू द्या तुमच्याकडे काही फरक पडत नाही, पण तिथून तुम्हाला जर बाहेर काढले तर कमीत कमी 4 तास तुमचे वेस्ट होणार आहेत. त्यासाठी हा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तर पुढचा आहे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड ओरिजिनल घेऊन जा आणि एक कलर प्रिंट घेऊन जा मित्रांनो. 2 घेऊन जा. ह्याचे एक आधार कार्ड किंवा पॅन कार्ड ओरिजिनल असू द्या एक आणि एक झेरॉक्स असू द्या मित्रांनो. तर पुढचा डॉक्युमेंट आहे शाळा सोडल्याचा दाखला. जर तुम्हाला फास्ट वाटत असेल तर व्हिडिओ थांबवा आणि एक डॉक्युमेंट लिहून घ्या मित्रांनो. हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. तुम्हाला डॉक्युमेंट नसेल तर मित्रांनो वारंवार मी सांगतोय, कारण का तरी तुम्ही मिस करू नका मित्रांनो कुठेही. तर पुढचा आहे शाळा सोडल्याचा दाखला. आपण त्याला टीसी म्हणतो. तो किंवा ज्याच्याकडे टीसी नाही तो बोनाफाईड सर्टिफिकेट. जर तुमच्या कुठे डिग्रीला चालू असेल टीसी तर तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट येऊन जायचं आहे. पुढचा दाखला आहे तो 10वी गुणपत्रक प्रमाणपत्र. 10वीचा गुणपत्रक घेऊन जायचं आहे ज्याच्यावर आपले पर्सेंटेज आलेले असतात. पुढचा घेऊन जायचंय गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र. गुणपत्रक घेऊन जा मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट गुणपत्रक. आणि तुम्हाला एक काम करायचंय, सगळे झेरॉक्स घेऊन जायचं आहे आणि ओरिजिनल जे आहे तुम्ही ओरिजिनल तुमच्या स्कॅनर म्हणा कोणतं पीडीएफ व्ह्यूअर मध्ये सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट सेव्ह करून घेऊन जायचं आहे मित्रांनो. मी ओरिजिनल घेऊन गेलो नव्हतो, तुम्ही घेऊन जाऊ जर तुम्हाला घेऊन जाण्यासाठी तुम्ही जर कम्फर्टेबल असेल तर बॅग मध्ये फाईल घेऊन जा मित्रांनो. ओरिजिनल पण ठेवा सोबत आणि झेरॉक्स पण ठेवू शकता. मी कुठलाही एकही डॉक्युमेंट मी ओरिजिनल घेऊन गेलो नव्हतो. तर पुढचा 10वी गुणपत्रक झाला मित्रांनो. त्याच्यानंतर आहे 12वी गुणपत्रक. 12वीचा गुणपत्रक व प्रमाणपत्र घेऊन जायचंय. जो आपल्याकडे काय म्हणतात त्याला 10वीला झाल्यानंतर येते ना मित्रांनो सनद म्हणतात त्याला, तो सनद बी घेऊन जा. जर ज्याची 12वी झालेली नाही अशा विद्यार्थ्याने समतुल्य, माझा डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेला आहे तर मी डिप्लोमाचे सर्टिफिकेट घेऊन गेलो होतो मित्रांनो आणि डिप्लोमाचे गुणपत्रक हे दोन्ही माझ्याकडे होते. ते दोन्ही मी दिलेलो आहे. आणि ज्याची डिग्री झालेली आहे ते डिग्रीचे घेऊन जाऊ शकतात. डिग्री सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ज्याची डिग्री झालेली आहे ते विद्यार्थी डिग्री घेऊन जा. म्हणजे डिग्री पण असू द्या, 12वी समतुल्य 12वी पण असू द्या आणि डिग्री पण. म्हणजे ते असं सांगत होते की ज्याच्याकडे डिग्री आहे त्याला फर्स्ट प्रोव्हिजन म्हणजे
पहिले त्याला समजा आपलं मार्क जर आपण समजा सगळ्यांचे समजा कट ऑफ जर लागला आणि वेटिंग लिस्टला जर आपण बसलो आणि आपल्याला इक्वल मार्क आले आणि आपल्याकडे डिग्री आहे आणि पुढच्याकडे डिग्री नाही तर आपण पुढे असतो मित्रांनो. त्यासाठी हा डिग्री प्रमाणपत्र घेऊन जा. तर पुढचा डॉक्युमेंट असणार आहे डोमासाईल. डोमासाईल जो असतो मित्रांनो, आपल्याकडे सर्वांकडे डोमासाईल असते. डोमासाईल एक घेऊन जायचं आहे. आणि जात प्रमाणपत्र, कास्ट ज्याला म्हणतात, कास्ट घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर घेऊन जायचं आहे जात वैधता प्रमाणपत्र. तर मित्रांनो, तुम्हाला जर माझी माहिती जर एकदम महत्वाची वाटत असेल तर एक सबस्क्राईब मारून द्या ना मित्रांनो. एक सबस्क्राईब करा मित्रांनो, करा एक सबस्क्राईब करा आणि एक लाईक कर मित्रा. लाईक करून टाक, लाईक कर मित्रा. तुझ्यासाठी मी इथं एवढं इम्पॉर्टंट घेऊन आलोय आणि तू लाईक करत नाही, एवढं चिंगूट नको. एक सबस्क्राईब आणि एक लाईक कर मित्रा, कर. ओके. तर त्याच्यानंतर आपल्याला हे जात प्रमाणपत्र झालं मित्रांनो. जात वैधता प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी घेऊन जायचंय. पुढचं डॉक्युमेंट असणार आहे नॉन क्रिमिलियर, एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट. त्याच्यानंतर MSCIT प्रमाणपत्र ज्याच्याकडे आहे त्याने MSCIT प्रमाणपत्र घेऊन जा. त्याच्यानंतर समांतर आरक्षण, जे मराठा विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी ज्यांच्याकडे समांतर आरक्षण प्रमाणपत्र आहे, तो समांतर आरक्षण प्रमाणपत्र. तर आपले जे कास्टमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हा नाही, तर जे मराठा आहेत आणि त्यांना ज्या याच्यातून SBC काहीतरी दिलेला आहे ना मित्रांनो, AWS, त्यांच्याकडे जो आहे तो त्याच्यात टाकत आहेत, तो तुम्ही घेऊन जाऊ शकता मराठावाल्यांनी. आणि पुढचं आणि शेवटचा डॉक्युमेंट आहे NCC प्रमाणपत्र. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात मित्रांनो, त्याबद्दल तुम्हाला मनापासून आभार मित्रांनो. ओके, बाय.